पूर्वजाचं म्हणणं आहे, जुनं ते सोनं. म्हणून कधीही आपणाला या बुद्रुक मंडळीला, वरिष्ठ माणसांना विसरून चालणार नाही. प्रथम यांना प्रणाम करणे हेच माणसाचा पहिला धर्म आहे. म्हणून बाबाजी सांगायचे की बुवा, जुनं ते सोनं आहे. पहा, आज भारतामध्ये श्री बाबाजींनी या सुविचारावर आणि ध्यानधारणेच्या कार्यप्रणालीवर 230 ध्यान केंद्राची स्थापना केली आणि एका ध्यान केंद्रामधून कमीत कमी 100-125 माणूस माळकरी आहे. एका ध्यान केंद्रामधून 100-125 माळकरी आहेत. तर साहजिकच आहे, सर्व ध्यान केंद्राचे मिळून धरले तर लाखोच्या संख्येने बाबाजीचे भक्त या जगात आहेत. आणि त्यांचा उद्देश की बुवा, दुसऱ्या जीवाला त्रास द्यायचा नाही. जे जे दिसे भूते ते ते मानी जे भगवंते. माणूस असो, पशु असो, पक्षी असो, सर्वांना समभावनेने बघायचे आणि सर्वांमध्ये ईश्वराचा वंश आहे याची जाणीव द्यायची. तर दादा बाबाजीच्या कृपेने या जगामध्ये लाखो भक्त आहेत. लाखो मांसाहारी लोक शाकाहारी झाले. तर सरळ गणित आहे, लाखोच्या संख्येने कोंबड्या बकऱ्याचे जीव वाचले. लाखो लोक शाकाहारी झाले, लाखोच्या संख्येने जीव हत्या रोखली आणि इतरांच्या जीवाला त्रास देण्यापासून धर्माची हानी सुद्धा थांबलेली आहे. म्हणून थोर उपकार त्या माऊलीचे या जगाच्या पाठीवर. दादा, आज आपला समाज किती मागं पडलेला आहे, किती अज्ञानी होतो आपण. आज बाबाजीच्या कृपेने ज्या शेतामध्ये 10 क्विंटल धान्य पिकत नव्हतं, त्या शेतामध्ये आज 50 क्विंटल धान्य पिकवत आहोत. याचं कारण श्री बाबाजीने आपल्याला जवळ घेतलं. लेकरासारखं जवळ बसून समजून सांगितलं की बुवा, अरे बा, व्यसनमुक्त व्हा, संसारामध्ये चांगले वागा, संसारामधून तुम्ही चांगलं काही सुख प्राप्त करून घ्या. अशा प्रकारे बाबाजीने ज्ञान दिलं. कधी बाबाजीने खाणाऱ्या पिणाऱ्या अशा दुराचारी लोकाला असं दुराचारी समजून कधी दूर ढकललं नाही. जो का रंजले गांजले त्याशी म्हणी जो आपुले, साधू तोची वळखावा, देव तेची जाणावा. अशा भोळ्या बाबड्या समाजाला बाबाजीने जवळ धरलं आणि या समाजामध्ये लाखो लोकांचा उद्धार केला. आज ज्या आपल्या गावामध्ये संपूर्ण गाव मिळून 100 क्विंटल धान्य पिकत नव्हतं, त्या ठिकाणी आज हजारो क्विंटल धान्य पिकायला. दादा, खूप मोठी त्या माऊलीची कृपा आपल्यावर झालेली आहे. पशु हत्या थांबलेली आहे. आणि आपणाला माहित आहे, शिकार आणि भिकार असे आपले पूर्वज म्हणायचे की बुवा, याच्यापासून दूर राहा रे. जीवाला जेव्हा मारतात, बरेचशे लोकांना अनुभव आहे, जीवाच्या नरड्यावर जेव्हा सुरी फिरवतात ते किती हातपाय झाडतो, किती फडफडतो. अशाने कधी माणसाचं भलं होणार नाही दादा, श्राप लागेल रे त्या प्राण्याचा. म्हणून या सर्व हजारो पशु पक्ष्यांना असं वाटतो की बुवा, ज्या तेलंगणाच्या या प्रांतामध्ये जे संत फुलाजीच्या नावाने ओळखल्या जाणारी जी माऊली आहे, सर्व विश्वाचा दाता आहे, तिच्याकडून लाखो जीवांना सुख झालं. म्हणून सर्वांना वाटतो, लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी भाविक जमा होतात. अरे, एखाद्या महिलेच्या घरामध्ये एखाद्या माऊलीचा धनी व्यासनी असतो. व्यासन करत होते आपले पहिले लोक, खूप व्यासनी होते, व्यासन करायचे. घरामध्ये मुलाबाळांना त्रास द्यायचा, बाईला त्रास द्यायचा आणि सर्व घराचं संसाराचं उद्ध्वस्त करून टाकायचं.
अशा प्रकारे आपला समाज होता दादा. आज बाबाच्या कृपेने सुखी झाला. किती सुख या समाजात नांदायला लागलं. म्हणून आज त्या पटनापुराला आळंदी, पंढरपूर, देहू अशा नावाने ओळखतात. आणि 100% पंढरपूरच्या जत्रेसारखी गुरुपौर्णिमेला जत्रा भरतो. वर्षामध्ये 4 कार्यक्रम होतात. भक्तांची त्या ठिकाणी भीड लागतो. माणसाचा स्वभाव माणसांना माहित आहे. माणसांना देवासाठी कधी वेळ मिळत नाही. कारण प्रपंचाचा भोवरा खूप मोठा आहे. प्रपंचाच्या भोवऱ्यामधून माणसांना वेळ मिळत नाही. काम 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 सतत काम असतो. माणसाला वेळ मिळतो तर तेव्हा एकाच वेळी की जेव्हा त्याच्या प्रपंचामध्ये अडचण येतो किंवा दुखणं येतो किंवा कुण्याही प्रकारची हानी होतो. संसारामध्ये जर वाईट वेळ आली तेव्हा माणूस देवाकडे धावतो. जर अति संख्येने त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने भक्ताची जमावडा होतो तर एकच जाणून घ्यायचं, या सर्व भक्तांना बाबाजीने काही ना काही, कुणाला स्वप्नात अनुभव दिला असेल, कुणाला प्रत्यक्षात अनुभव दिला, कुणाला स्पर्शपात केला, कुणाला दृष्टीपात केला, काही ना काही प्रत्येकाला त्या माऊलीने दिलेलं आहे. म्हणून कधी भी आपण पाहतो, अनुभव आहे सगळ्याला. त्या पटनापूरच्या मंदिर परिसरामध्ये गेलं की कोणी रडायलेला दिसतो, कुणी आनंदमय ध्यानाला बसलेला दिसतो.